विचारधारा, त्याचं काम, त्याचं कार्य त्याला त्याच्या ध्येयापर्यंत नेईल का, असंच मला नाटकातला एक संवाद आठवला, फक्त मी त्यातले शब्द बदलले. असं मंडळी, आता प्रत्येक उभा असलेला उमेदवार आपल्या ध्येयापर्यंत म्हणजे मी कसा जिंकून येईल या दृष्टीने प्रयत्न करतोय. चला, मी आलेलो आहे माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर. कराड दक्षिण मतदारसंघात लढत पुन्हा एकदा रंजक आहे. तिसऱ्या वेळेस पुन्हा एकदा दोन प्रतिस्पर्धी समोर येतात. एकीकडे आहेत काँग्रेसचे नेते, इथले विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, जे राज्याचे माजी मुख्यमंत्री देखील आहेत, ते महाविकास आघाडीकडनं उभे. तर महायुतीकडनं पुन्हा एकदा अतुलबाबा भोसले त्यांच्यासमोर उभे ठाकलेले. पाहूयात यंदा नेमकं काय घडतंय. रंजक आहे, लोकांशीच बोलूया. चला सुरुवात करूया. काय म्हणतायत लोक, काय काय त्यांचं म्हणणं आहे. चला पुढे. कोणाचं जोर आहे आता? कसं आहे, शेवटी जनतेचा कौल आहे. त्या कौलमध्ये आपण सांगू शकत नाही. तुम्हाला आतलं काय वाटतंय? आतलं म्हणजे कसं आहे की बाबा बी आणि अतुल बाबा बी, पृथ्वीराज बाबा बी एकमेकाला कसं आहे की टप आहे. त्यामुळं आपण की वैयक्तिक सांगू शकत नाही की ह्यांचा विजय होईल म्हणून. बर, ते म्हणतात कोणी येऊ शकता. कोण बाबा? हे बाबा का ते बाबा? कोण बाबा? बाबा म्हणण्याचं सामर्थ्य, बेटा म्हणायचं ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे तोच खरा बाबा असू शकतो. बर. आणि बेटा म्हणायचं सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे तो त्या बेटाचं सगळं पाप स्वतःच्या माथ्यावरती घेतो. काय म्हणता कराड मधला मूड काय म्हणतो एकूण? कराडमध्ये पृथ्वीराज बाबांची हवा आहे. पृथ्वीराज बाबांच्या हवा. बाबांनी काम केलं का? सगळं काम जे केलंय ते पृथ्वीराज बाबांनीच केलंय, विलास काकांनी केलंय. बघा, वयाची इतकी वर्ष तुम्ही गाठली, कराड बदललंय का? कराड बदललंय तर फरक पडला. अंतर्गत रस्ते तुमच्या शहरातले ते काय तेवढं परवणार, थोडंफार राहणार होते, तेवढं चालतं, कायम चालत असतं. बरं, बाबा भेटतात? बाबा भेटतात. कुठले बाबा भेटतात? अतुल बाबा की पृथ्वी बाबा? पृथ्वीराज बाबा. बाबा सध्या मूड आहे इलेक्शनचं इकडे. पृथ्वीराज बाबा, पृथ्वीराज चव्हाण. दुसरं कोण नाही? नाही. बाबांनी काम केलं. बाबांनी काम केलं. होय का? लोक म्हणाले अतुल बाबांनी काम केलेले म्हणून. केले की बोर्ड लावून. बोर्ड लावले नुसते बोर्ड लावले. नुसते बोर्ड लावले म्हणतात. काम काय नुसतं बोर्ड लावून ठेवले. बर, काय बनायचं, काय बोलायचं? बरं का, दक्षिण मध्ये नाही तर मी आता उत्तर मधला आहे. बर, बाळासाहेब पाटील. दक्षिण मध्ये उत्तर मध्ये काहीतरी बदल दोन्ही दिसणार. चेहरा नवीन दुसरा दिसणार दोन्ही. एवढं मी सांगू शकतो. दोन्हीकडे कुठेतरी उत्तर मध्ये नाही तर दक्षिण मध्ये होईल का? होणार. काय सध्या इथं कराडकरांचा अतुल बाबा का? का पृथ्वी बाबा का नाही? यावेळी चान्स नाही. यावेळी अतुल बाबा निवडून येणार. होय का? काय बी होऊन द्या. बाबा विकास करतात. विकास काय मताने येणार, पण अतुल बाबा येणार. अतुल बाबा यांनी सांगितलं अतुल बाबा. काही लोक म्हणतात पृथ्वीराज चव्हाण. नाही घ्यायचं की? तुम्ही बोला की. काय दोन्ही पैकी एक बाबा येणार कोणतरी. दोन्ही पैकी दोन्ही पैकी कोणतरी एक येणारच आहे की. आता काय दोघे पण चांगलेच आहेत. पारावरच्या गप्पा काय? पारावरच्या गप्पा काय? एवढ्या गप्पा चालणारच की. काय गप्पा होतात सध्या? गप्पा होत्यात. लाडक्या बहिणीला दिले, लाडक्या भावाचा किस्सा रिकामा केला. त्या गप्पा चालू आहेत सध्या. सरकारला ह्या बाबतीत काय सांगायचं नाही का, तर सरकारनं आताच लोकांना 10,000 रुपये दिलेत. त्याच्यामुळं काय सरकारला खर्च करावंच म्हणणार. आता सरकार काय ह्यात म्हणणार आज 100 रुपये किलो आहे तर उद्या 20 रुपये किलो विकू शकतोय. अतुल बाबाचं आहे. होय का? अतुल बाबाचा जोर आहे. ते दोन नेत्यांनी राखले की कराड उत्तर, कराड दक्षिण. एकीकडे बाळासाहेब पाटील उत्तर मध्ये, दक्षिण मध्ये पुन्हा पृथ्वीराज चव्हाण तिसऱ्यांदा. होय की नाही? मग काय असं वाटतंय कोण निवडून येते म्हणून? अतुल बाबाची येणार असं वाटतंय. अतुल बाबाची येणार असं वाटतं. माणसं भाकरी खाऊन कंटाळलेत, आता परत चपाती पाहिजे. माणसं भाकरी खाऊन कंटाळलेत, पुन्हा एकदा चपाती पाहिजे. महिलांसाठी योजना त्यांनी राबवल्या, पण त्या काय मनावेशा नाही ती योजनेला. म्हणजे तोंडाला पानं पुसल्यासारखे झाले. बर 1500 रुपये महिना तुम्ही दिले, पण इकडं कच्च्या मालाचे दर सगळे वाढले. तेल वाढले, बेसन वाढले, चौपटीने दर बाकीचे वाढले. मतदान एकालाच होतंय. एकालाच होणार मतदान. बरोबर आहे. काय जोर आता मस्त चालला. आता कमळाचा जोर चालू आहे, पण तो टेम्पो शेवटपर्यंत चालला पाहिजे ना. होय का? टेम्पो टिकवायचा कसा टिकवायचे आता कार्यकर्त्यांनी ठरवायचे. होय का? जवळच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे ना ते. बाहेरचे कार्यकर्ते, आमच्यासारखे कार्यकर्ते काय करणार आहेत? नुसतं मतदानच करणार. पैसे घेऊन मोकळे होणार. दुरून गोड हसून काय व्हायचं आहे ना. इलेक्शनचा माहोल आहे, गप्पा मारल्या पाहिजे. लोकशाहीचा उत्सव आहे. लोकशाहीचा उत्सवात तुमच्यासारखा तरुण मतदार सहभागी झाला तर सगळं घडतंय. बरोबर आहे. काय जोर आहे सध्या?
काय नाही, वातावरण तापलंय सर. काय तापलंय? म्हणजे दोन्ही बाजूने जोरात आहे, तयारी जोरात चालली. तयारी जोरात आहे का? कोणाकोणाकडनं तयारी जोरात आहे? दोन्ही पार्टीकडून, बीजेपी काँग्रेस. कोण आहे? बीजेपीकडे जास्त चालले सध्या. हो, पण उभे कोण आहेत? आपले हे अतुल बाबा आहेत आणि पृथ्वीराज बाबा आहेत. होय का? निवडणुकीत जिथं मतदारांच्या मनात आलं तिथं उमेदवाराचंही चाले ना, बरोबर की नाही? काय कराड दक्षिण मध्ये जोर कोणाचा? भाजप युतीचा. बरं का? कोण आहेत? अतुल भोसले. अतुल भोसले. लोक पृथ्वीराज बाबा म्हणतात. हे नाही, पण आता आम्ही ते आम्हाला तर ते दिसतंय सगळं. आल्यापासून जसं कराड तुम्ही बघितलं, बदललं का कराड? बदललं, खूप बदललं. होय का? हो, म्हणजे पक्के रस्ते, नवीन बस स्टँड, हा. नवीन कृष्णा पूल आणि पोलीस इमारत नवीन झाली. बर. आणि आता सध्या नवीन पुलाचं काम चालू आहे आणि ऑफिस, आरटीओ ऑफिस. बस. हो, सगळ्यावर लक्ष बरं का तुमचं? लोकांच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. मंडळी, हा आहे मूळ कराडवासियांचा, कराड दक्षिण मधला. कराड उत्तरची देखील मतं मिळाली, म्हणजे एकूण काय तिथला जोर आहे तो देखील कळाला. तर अशाच पद्धतीने हा मूड व्यक्त होत राहणार आहे आणि तो मतदानातनं नेमका काय समोर येतोय हे आपल्याला लवकरच कळेल. पण यानंतर मी जातोय माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर माझ्या शोच्या चौकटी, जिथे असतील सत्ताधारी, जिथे असतील विरोधक आणि या सगळ्या दोघांच्या चर्चेत होतील विकासाचे वेगवेगळे दावे आणि या दाव्यांमधून स्पष्ट होईल की कराड दक्षिणचा विकास झाला आहे का, आणि त्यातच आपल्याला कळेल मूड महाराष्ट्राचा. तर मंडळी, आपण आहोत कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमावरती आणि या ठिकाणी आज मी चर्चा करतोय कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये. या भूमीला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्म आणि कर्मभूमी म्हणून देखील ओळखलं जातं, ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. खरं तर सुसंस्कृत राजकारण्यांचं हे शहर आणि इथली लढत देखील तिसऱ्यांदा, मी असं म्हणेल की तिसऱ्यांदा पुन्हा एकदा दोन दिग्गज आमने सामने आलेले आहेत. एकीकडे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर दुसरीकडे पुन्हा एकदा या ठिकाणी अतुल भोसले जे आहेत ते समोर आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेमकं काय घडतं याबद्दल सगळ्यांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. दोन बाबा मतदारांसाठी नेमकं काय करणार आहेत, कोणी काय केलंय यावर तर चर्चा होईलच. पण अर्थात मी माझा या भूमीतला पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना स्मरून, यांना नमन करून मी विचारतोय की विद्यमान आमदारांनी, बरोबर, त्यांच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदही आलं, या मतदारसंघाला केंद्रीय मंत्रीपद देखील मिळालेलं होतं, त्याच्यामुळे या मतदारसंघाचा विकास झालाय असं अपेक्षित आहे. तर त्यांनी त्यांच्या गेल्या टर्ममध्ये केलेली महत्वाची अशी कुठली विकास कामं आहे किंवा विकासाचं मॉडेल आहे ज्यांनी मतदारांना फायदा झाला? बाबा आमचे गेले 10 वर्ष कराड दक्षिणचे आमदार आहेत. तसेच 4 वर्ष मुख्यमंत्री होते. 4 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी कराडचा सर्वांगीण असा विकास केला. फक्त बाबांचं एक चुकलं की त्यांनी जे सार्वजनिक क्षेत्रात कामं केली त्याच्याऐवजी प्रायव्हेट कामं जर केले असते, म्हणजे प्रायव्हेट कारखाने काढले असते, त्यांनी कृषी कॉलेज जे सरकारी आणलं त्याच्याऐवजी जर खाजगी आणलं असतं तर त्याचे कामगार त्यांना वापरायला गावले असते. ते न करता पृथ्वीराज बाबांनी सरकारी सहकारी क्षेत्रातलं आणि एक सगळ्यात महत्वाचं की हे मेडिकल कॉलेज योजना असतात, बाबांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारसाठी आणलं. बाबांनी फक्त इथला तात्कालिक विचार केलेला नाही. भूकंप संरक्षण केंद्र, संशोधक केंद्र साधारण 600 कोटीचं आहे. ते 600 कोटीचं केंद्र जर बाबांनी त्याच्याऐवजी 3 कारखाने उभे केले असते खाजगी, जे आता भोसल्यांचे आहेत, तसे जर उभे केले असते तर त्यांना ते कामगार वापरायला गेले असते. पण बाबांनी तो विचार केलेला नाही. बाबांनी सार्वजनिक क्षेत्राचा, सहकार क्षेत्राचा आणि सर्वसामान्य माणसांचा. आज तुम्ही बघितलं 108 अँब्युलन्स कुणाची देण आहे? 108 अँब्युलन्स ही पृथ्वीराज बाबांचीच देण आहे. ज्या अँब्युलन्सच्या जीवावर आज इथल्या आपल्या लोकांना, सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य रुग्णांना एक अँब्युलन्सला फोन केला की कुठल्याही पेरीफेरीमध्ये असू द्या, तो माणूस चांगल्या ठिकाणी, योग्य ठिकाणी उपचाराला पोहोचला जातो. तुम्हाला माहिती आहे मराठा आरक्षणाचा विषय जोरात आहे. मराठा आरक्षणाचे जनक आम्ही म्हणतो आमचे पृथ्वीराज बाबाच आहेत. पृथ्वीराज बाबांनीच मराठा आरक्षण पहिल्यांदा दिलं. आज कुणी किती नसू द्या, जे आरक्षण पृथ्वीराज बाबांनी दिलं ते फडणवीस सरकारला टिकवता आलं नाही आणि फडणवीस सरकारने मुद्दाम ते आरक्षण घालवलं, असा माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे, चला येऊयात नेते. चला, कोण उत्तर देत आहे बोला. त्यांनी जे विकासाचे दावे केले, विकासाचे मुद्दे मांडले, तुमचं शहर असं शहर आहे पश्चिम महाराष्ट्रातलं जे खरं तर मधोमध्ये, इथून पाहिलं तर दक्षिणेकडेही जाता येतं, कोकणाकडेही जाता येतं, त्यामुळे हे शहर फार महत्वाचं स्थान आहे असं आपण म्हणूयात. सांगा, विकासाचे दावे त्यांनी केले, काय तुमचं उत्तर आहे?
खरं तर हा मतदारसंघ स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा मतदारसंघ म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. आत्ताच आमच्या सहकार्याने सांगितलं की गेली अनेक वर्ष या विभागाचे जे विद्यमान आमदार आहेत यांनी काय काय केलं. सहकार क्षेत्र असेल, सार्वजनिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये काम करत असताना आदरणीय अतुलबाबांच्या माध्यमातून, कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्व युवक वर्गाला रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं आणि समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी या ठिकाणी भोसले कुटुंबानं वेळोवेळी काम करायचे प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आता यांनी आवर्जून सांगितलं की इथं विकास झाला. खरं तर ह्या 2-2.5 वर्षामध्ये कोणतंही राजकीय पद नसताना या कराड दक्षिण मतदारसंघामध्ये 726 कोटीचा विकास निधी आदरणीय अतुलबाबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आलेला आहे. त्यामध्ये 450 कोटीचा निधी हा कॉन्क्रिटीकरण, खेडोपाड्याच्या कॉन्क्रिटीकरणावरती खर्च केलेला आहे. त्यांनी किती आणला? त्यांनी काहीच आणलं नाही. म्हणून आता ही वेळ आली, आम्हाला आणायची वेळ आणली. ह्या कराड शहरामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम निर्माण केलं होतं, या स्टेडियमकडे अनेक वर्ष या राजकारणामध्ये पद भोगणाऱ्या व्यक्तीने दुर्लक्ष केलं. परंतु आदरणीय अतुलबाबांच्या माध्यमातून या स्टेडियमसाठी 96,50,00,000चा निधी उपलब्ध झाला. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर हे महाशय गप बसले नाहीत. यांनी एक टिप्पणी केली की 10 लाख रुपये फक्त ट्रान्सफर झालेले आहेत. पण खरोखरच जेव्हा आम्ही डॉक्युमेंट सबमिट दाखवले सर्व पत्रकारांना, 9 कोटी ट्रेजरीकडे ट्रान्सफर केले, तर परत पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही असं बोलला होता. तर नंतर म्हणले आम्ही मी माहितीच्या आधाराखाली अर्ज करतो आणि ती माहिती येऊन तुम्हाला सांगतो. म्हणजे असं वक्तव्य, खोटं वक्तव्य करण्यात माहिर असणारी व्यक्ती आहे. गेले अनेक वर्षी तिसरी पिढी त्यांची राजकारणात आहे. परंतु त्यांच्याकडून कराड शहरातील युवक असतील, सामाजिक घटक असतील, यांना काहीही मूलभूत सुविधा देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झालेला नाही. आणि यावेळी ह्या मतदारसंघानं ठरवलेलं आहे एक तरुण तडफदार युवा नेत्याला विधानसभेत पाठवण्याचं. बरं, ठीक आहे, येतो मी सगळ्यांना उत्तर देणार. मी मुद्द्यामुद्द्याने जातो. मी तुम्हाला काय म्हणलो, मी मुद्दा माझा घेतोय, फक्त सर्वसामान्यांचं मत घेऊ द्या मला, मग येतो मी तुमच्याकडे. हा बोला. सर्वसामान्यांपैकी हे बाबा यांनी म्हणला निधी आणला, पद नसताना यांनी म्हणला निधी आणला, विकास केलाय. तुम्ही सर्वसामान्य माणूस म्हणून हे सगळं बघताय, तटस्थ माणूस म्हणून काय म्हणणं आहे तुमचं? आता तटस्थ माणूस म्हणून मला जर सांगायचं झालं तर आता तुम्ही बघताय निधी आणलाय, दोन्हीकडनं सांगितलं जाते. पण बाबांचा निधी हा वापरला गेलाय, ऑलरेडी कामं झालीत. आणि अतुल बाबांचा जो निधी आहे तो बोर्डवर आहे, कामं झालीत, मी म्हणत नाही. पण 10 लाख 5 लाख कुठे एखादं पेवर ब्लॉक बसवणे असं. पण जे मोठे काम आहेत ना, 2 कोटी 4 कोटी 80 कोटी, हे काय नाही. तुम्ही यांचे कार्यकर्ते आहात? नाही, कार्यकर्ते नाही, मी कुठलाही कार्यकर्ता नाही. मी आमच्या गावातली परिस्थिती सांगतो. आमच्या गावात आमच्या गावात 2 कोटी 40 लाखाच्या निधीचं त्यांनी बॅनर लावलंय. पण ते निधी झालेलं आहे, फक्त 10 लाखाचं काम झालंय. म्हणजे एक मी सामान्य नागरिक म्हणून बघतो, सामान्य नागरिक की बाबा मुख्यमंत्री असताना मला तो निधी दिसला होता. पण त्यानंतर अलीकडच्या काळात मला एक असा निधी म्हणून कुठं दिसला नाही. अतुल बाबांनी एक काहीतरी थोडा निधी आणल्यासारखा सगळीकडे बघितलं आणि म्हणजे चालू काळात दिसला नाही. ऐका, काम अशी ऐका, आता बघा, ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना, ऐका, ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेब होते त्यावेळेला त्यांनी निधी ज्यावेळेला डिक्लेअर केला त्यावेळेला मला असं आठवतंय की इलेक्शनच्या अगोदर बाबांची सुद्धा, म्हणजे पृथ्वीराज बाबांची पण नुसती त्यावेळेला पोस्टर होती, काम नव्हती. कामं ह्या 5 वर्ष 6 वर्षात दिसली. परंतु आता सुद्धा मला असं वाटतं की अतुल बाबांची आता पोस्टर दिसतात, पण कामं पुढच्या 5-6 महिन्यात किंवा वर्षभरात दिसतील, पण लगेच होत नाहीत काम. मी माझा चर्चेतला पहिला मुद्दा उपस्थित करतोय. चला, पहिला मुद्दा ज्याच्यावर चर्चा करा. पहिला मुद्दा आहे माझा रोजगार. बरं, कराड शहर खरं तर विकसित होणं महत्वाचं आहे, ते झालंय का त्यावर चर्चा होईलच. कराडमध्ये MIDC आली, पण असं म्हणलं जातं की नवीन उद्योग कराडमध्ये आलेले नाहीये. जी विस्तारित MIDC खरं तर आजच्या घडीला बघायला मिळणं अपेक्षित होतं, ते नाहीये असं नागरिकांचं म्हणणं आहे. बरं, मुलं इथं शिकतात पण नोकरी करण्यासाठी पुणे मुंबईला जातात, मग हे स्थलांतर थांबवणार कसं? अर्थात त्याला उत्तर आहे की रोजगार मिळाला पाहिजे. चला घेऊयात. मला सांगा नेते की
उद्योग या विषयाला घेऊन उद्योग MIDC उद्योग रोजगार या विषयाला घेऊन विद्यमान आमदारांनी केलं काय? मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा की कराडची जी तासवडे MIDC आहे ती स्वर्गीय प्रेमलताई चव्हाण ज्या पृथ्वीराज चव्हाणांच्या मातोश्री आहेत त्यांच्या प्रयत्नातून ती MIDC उभा राहण्याचं काम केलं. त्याला इथल्या स्थानिक मंडळांनी अनेक विरोध केला. त्याला दोन्ही बाजू होत्या की बाहेरचं जर इथं कामगार वर्ग आला तर हे आपलं जे घरपण आहे या मतदारसंघाचं ते बिघडल. पण त्यांनी तिथं उद्योगधंदा MIDC निर्माण त्यांनी केली. बाबा मुख्यमंत्री असताना तो अॅग्रिकल्चर कॉलेज आणलं, RTO ऑफिस आणलं, भूकंप संशोधन केंद्र झालं. याच्या माध्यमातून देखील उद्योगधंदे निर्माण करण्याचं काम झालं. दुसरा विषय एक मिनिट तुम्ही कृष्णा हॉस्पिटल कृष्णा मेडिकल कॉलेज याच्यावर टिमकी वाजवता. त्याच्या 100 सीट देखील बाबा मुख्यमंत्री असं वाढले म्हणून तुमचा धंदा चाललाय हे लक्षात ठेवा. नेते बोला. रोजगार खरं तर रोजगार निर्माण केलेले काँग्रेस पक्षाने रोजगार निर्माण केलेले. कृष्णा कारखाना असो, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट असो, आता हे अतुल बाबा असू दे, सुरेश बाबा असू दे, यांच्याविषयी मला वाईट बोलायचं नाही. पण त्यांच्या आजोबा यशवंतराव मोहिते साहेबांनी सगळे रोजगार निर्माण केलेले. आता काँग्रेस पक्षाने रोजगार निर्माण केलेले. आताच्या ह्या 10 वर्षात एकही रोजगार. साखर कारखाने, दूध संघ, मिल याच्या पलीकडे जाऊन काही नवीन उद्योग आणला का? आमच्याकडे रयत सहकारी साखर कारखाना आहे, आमच्याकडे बाजार समिती आहे, आमच्याकडे बरं काय की मार्केट कमिटी आहे, दूध संघ आहेत. असं काही समजू नका की काँग्रेसकडे काही नाही. मी नवीन उद्योग विचारतो. MIDC नवीन उद्योग आले का? कुशल तंत्रज्ञ त्यांनी इंजिनिअरिंग केलं, त्याला इथं जॉब मिळतो का? 2014 पासून आतापर्यंत देशामध्ये मोदी सरकार आहे आणि महाराष्ट्रावरती आघात करण्याचं काम या मोदी सरकारने केलं. जे जे उद्योग महाराष्ट्रात आले, वेदांती का फॉस्कॉन. मी तुमचा विचारतो. बोला. उद्योग नवीन उद्योग आले. नवीन उद्योग आणायला 500-600 एकर जागा लागते आणि हा सगळा ग्रीन बेल्ट आहे. तेवढ्याच सरकारी दरात इथला शेतकरी जागा द्यायला तयार नाही, ही आमची पहिली अडचण आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे इथं बाहेरचे उद्योग येऊन वावरं पाडून कोण शेती देऊ शकत नाही उद्योगधंद्यासाठी. त्यासाठी डोंगरातच जावं लागणार. चला उत्तर देऊ. बोला. उद्योग रोजगार. उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत बोलत असताना आत्ताच आमच्या मित्रांनी पहिला प्रश्न उपस्थित तुम्ही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की कराड दक्षिण मधली विद्यमान आमदारांनी आणलेली 4 कामं सांगा. त्यांनी ते मुख्यमंत्री असताना आणलेली कामं सांगतात. तत्पूर्वी ते 2014च्या पूर्वी 2014 नंतर कधी त्याच्या आधी आणलेला निधी ते आजही सांगतात. 1800 कोटी 3600 कोटीचे बॅनर ते आज दाखवतात. ते 2014 पूर्वी मुख्यमंत्री असताना केलेले आहेत. जर ते मुख्यमंत्री होते तर आदरणीय शरद पवार साहेब पण मुख्यमंत्री होते. जर शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेला विकास, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेलं विकासात्मक काम पाहता कराड दक्षिणची काय अवस्था आहे. आणि रोजगाराच्या बाबतीत जर हे बोलत असतील तर 600 कोटीचं भूसंपादन केंद्र आणलं, ते कराड उत्तरमध्ये आणलं. त्या केंद्रामध्ये एकही कराड दक्षिणचा कामगार नाहीये. तासावड्याची MIDC हे जर सांगत असतील तर इतिहासातलं जर आदरणीय काकींनी आणल्या तर आदरणीय काकींनी आणलेली संस्था MIDC यांना चालवता आली का? त्या MIDCच्या आज रस्त्याची अवस्था काय? त्या MIDC मध्ये किती उद्योगधंदे आहेत? त्या MIDC मध्ये किती रोजगार निर्मिती झाल्या? आज जे काही बोलायचं चाललंय ते इतिहासाचं बोलायचं चाललंय. आज आदरणीय अतुल बाबा भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये 722 कोटीचा निधी आणला. आज कराड दक्षिणमध्ये रोजगाराची संधी निर्माण केली. आज कराड दक्षिणमध्ये कारखाना आहे, कृष्णा हॉस्पिटल आहे, प्रत्येक गावातला कामगार आहे. हे आज फक्त मोदीवरती बोलणे, शहांवरती बोलणे. अरे तुम्ही कराड दक्षिणचं प्रतिनिधित्व करता. रोजगार त्यांच्या कार्यकाळात काही नवीन उद्योग आले का? त्यांनी अडचण सांगितली की जमीन उपलब्ध नाही, जमीन मिळत नाहीये. त्यांचा आत्ताचा कार्यकाळ सोडा. या 10 वर्षात मुख्यमंत्री असतील, 2 वेळा आमदार असतील, तो कार्यकाळ सोडा. त्याच्या पूर्वी ते केंद्रात होते, त्याच्या आधी खासदार होते. संपूर्ण कार्यकाळ बाबांचा काढला तर त्यांच्या प्रिडिसिसरचं मी काय बोलत नाही. एकही उद्योग कराड दक्षिणसाठी, कराड शहरासाठी, इव्हन सातारा जिल्ह्यासाठी आलेला नाही त्यांनी. जसे आज तुम्ही पेपर घेऊन आलाय तसे कागद घेऊन या की हा उद्योग आमच्या बाबांनी आणला. हे पेपर या ठिकाणी ऐका, या ठिकाणी पृथ्वीराज बाबा असतील किंवा त्यांच्या आई असतील आणि त्यांचे वडील असतील, सरासरी सुरुवातीपासून त्यांच्या घरामध्ये खासदारकी आहे, आमदारकी आहे, तर हयात त्यांच्याकडे खासदारकी. असं असताना यशवंतराव चव्हाणांच्या काळात जे व्यवसाय आले, उद्योग आले, तेच तुम्ही सांगणार का? त्याच्यानंतर
तुमच्या पिढीमध्ये तुम्ही काय काय केलं, तुम्ही काय व्यवसाय आणले, तुमच्या कॅम्प्युटरचे व्यवसाय दिल्लीमध्ये व्यवसाय करता, बाहेर करता, पण इथं कराडच्या लोकांना किती रोजगार तुम्ही दिला? आयटी हब आणा तुम्ही आता सांगताय. आता निवडणुका लागल्या की आता आयटी हब इथं निर्माण करायचं ह्या वल्गना चालू आहेत आणि लोकांची दिशाभूल करायची, लोकांची दिशाभूल करायचं सरळ सरळ प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे, आता काय बोलायचं तुम्हाला? कोविडचा काळ एवढा मोठा भयानक आलेला त्यावेळेला रोजगार, उद्योग रोजगार, बोला. सर्वसामान्यांपैकी ज्यांना कोणाला मत मांडायचं असेल तयार राहा. उद्योगावरती बोलायचं झालं तर सातारा जिल्ह्यामध्ये शिरवळला जागा उपलब्ध झाल्यानंतर शिरवळची एमआयडीसी पृथ्वीराज चव्हाण यांनी आणली. आज तासवडीची एमआयडीसी चालू आहे. कराडला ज्या वेळेस येथे जागा उपलब्ध नव्हती तर कराडच्या जवळची कडेपूरची एमआयडीसी पृथ्वीराज चव्हाणांनी आणली. ही एमआयडीसी झालं आणि या 5 वर्षामध्ये रेटरे बुद्रुक उमेदवारांच्या गावचा पूल जो आजोन वादासाठी बंद होता तो पृथ्वीराज चव्हाणांनी केला. कोडोलीचा पूल पृथ्वीराज चव्हाणांनी केला. 540 कोटीचा मुंबईपासून पुण्यापर्यंतचा पूल हा एकमेव एका ब्रिजवरती पृथ्वीराज चव्हाणांच्या त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या कार्यकाळात आत्ताच्या कार्यकाळात ऐका नाही ते त्यांच्या 5 वर्षाची कामं सांगतोय मी. आता कामं चालू आहे ती. रोजगार उद्योग आले का? या रोजगारावरती महाराष्ट्रावरती मोदी सरकारनं एकही उद्योग येऊन दिला नाही. सगळे गुजरातला उजून पडलं. जर आम्ही म्हणतो ठीक आहे तुम्हाला आता जरी म्हणताय हा जसं सांगितलं हा ग्रीन बेल्ट आहे इथं जमीन उपलब्ध होण्याला प्रॉब्लेम येतोय तर त्या पद्धतीनं बाकीच्या कुठल्या पद्धतीनं भाजप सरकारनं सातारा जिल्ह्यामध्ये एक काम आणलं सर दाखवावं. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्ष भाजप सरकार आहे. एक कंपनी नवीन आणल्या का? जशी पृथ्वीराज चव्हाणांनी शिरवाची एमआयडीसी आणली. एक कंपनी भाजप सरकारनं आणल्या का दाखवावी. मला इतिहास नको मला असं म्हणायचं आता त्यांची 5 वर्षाची टर्म यांनी जमिनीचा मुद्दा सांगितला मान्य एक वेळ पण तरी काहीतरी त्यावर तोडगा निघू शकतो. काहीतरी नवीन उद्योग येऊ शकतात. काय आले नवीन उद्योग? नाही नवीन उद्योग येतील पण त्यांचं काय म्हणणं आहे आता की बाबांनी रोजगार आणला नाही आणि अतुल बाबांनी रोजगार दिला असं त्यांचं म्हणणं आहे. अतुल बाबा ज्यातून रोजगार देतात त्या संस्था आमच्या आज्या पंजाच्या गावात उभं राहिलेल्या त्यांनी नावावर करून घेतल्यात. त्यातनं ती रोजगार देतात. त्यांनी माझ्या गावात कोळे गावात त्यांनी 2011-12 साली शेड मारले. तिथं आमच्या जिल्हा परिषद मधल्या कार्यकर्त्यांना नादवलं की 300-350 लोक मी कामाला घेतो. 12 वर्ष झालं मशिनरी तिथं गंज पकडून पडले तिथं कोळ्याच्या माळावर आणि 2012 जिल्हा परिषदला सांगितलं होतं आम्ही 300 लोकांना रोजगार देणार. 12 वर्ष झाले अजून तिथं कंपनी चालू नाही त्यांची. बोला. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की यांनी कराड एमआयडीसीचा मुद्दा काढला पण आमच्याकडे पुरावे आहेत की कराड एमआयडीसी मध्ये जी पिडिलाइट कंपनी आली इंटरनॅशनल एमएनसी कंपनी आहे पिडिलाइट ही पिडिलाइट कंपनीचे 3 युनिट आज कराड एमआयडीसी मध्ये जे काही आहेत चालू आहेत. हे म्हणतात कराड दक्षिणचा विकास झाला नाही सैनिकांच्या बाबतीत झाला नाही. त्यांना माहित आहे का मला माहित नाही. विरोबाचा माळ आहे बुंडेत आहे त्याच्या मागच्या बाजूला सैनिकांसाठी वसाहत निर्माण केली आहे. सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याला शिफारस केलेली आहे. त्यांच्या म्हणण्याने ती शिफारस करून ती दिलेली आहे. राहील सैनिक आता आहेत राहील ते. एक मिनिट त्याने ऐका 2 मिनिट 1-2 मिनिटं मला बोलू द्या. माझं उत्तर यांना असं आहे की ह्यांना काय विचारलंय की जे जवान शहीद झाले 30 वर्ष झाली त्याच्याकडे हे मुख्यमंत्री असताना बाबा असतील हे बाबा असतील ह्यांनी बघितलं का? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. चला रोजगाराचा मुद्दा पूर्ण करून घेऊ. रोजगार बोला. हे बघा आता पहिल्यांदा इथं कार्यक्रम आहे मूळ महाराष्ट्राचा म्हणजे फक्त दक्षिण कराडचा विषय चाललाय. पाटण तालुकाध्यक्ष बोलतायत उत्तरची लोक बोलतायत ही लोक दक्षिणचं बोला. भारतीय काँग्रेसवाल्यांच्यावर भारतीय लोक आणण्याची वेळ आल्या. भारतीय लोक आणण्याची वेळ आलेली आहे. एक मिनिट लोकांना पाटणचे तालुकाध्यक्ष उत्तरचे तालुकाध्यक्ष 1 मिनिट ऐका. आता रोजगार हे बघा रोजगार निर्मितीबद्दल रोजगाराचा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये मला सांगा की माजी मुख्यमंत्र्यांनी 15 वर्षात तासोळ एमआयडीसीत किती वेळा मिटिंग घेतली ते कधी केलेलं नाही. आता ते आयटीआय भानुया म्हणतायत 25 वर्षानंतर त्यांना हे सुचतंय गाव मेले पाटील की उपयोगाची नाही. तासवडे एमआयडीसी बरोबर कधी केलेलं नाही. आदरणीय लोकप्रतिनिधी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते 10 वर्ष प्रतिनिधी होते परंतु 12.5 वर्षामध्ये कधीही एमआयडीसी मध्ये म्हणले नाहीत की ते 12.5 वर्षामध्ये
आजच का म्हणले की आयटीआय बांधतो ते 12.5 वर्षामध्ये का करू केलंय, परंतु आदरणीय जयवंतप्पा भोसले असतील, सुरेश बाबा भोसले असतील, कोणत्या मार्गातून आज दक्षिणच्या सर्वसामान्य माणसाला 5,000 लोकांना काम देण्याचं काम हे अतुल भोसले बाबांनी केलेलं आहे. आणि या वेळेला जनतेनं ठरवलेलं आहे की अतुल भोसले हे आमदार होऊन येणाऱ्या कालावधीमध्ये एक इंटरनॅशनल अशी एमआयडीसी ह्या ठिकाणी बोला एमआयडीसी आहे ती डी श्रेणीची एमआयडीसी आहे. तुम्ही बघितलं का एमआयडीसी कशी आहे? तर आज तुम्ही बघितलं सगळे ते म्हणतात की सगळे इथले सगळे युवक आहेत ते सगळे पुण्याला आणि मुंबईला गेले, पण अतुल बाबांनी जोपर्यंत जेव्हा स्थानिक लेवलला इथं जो विकास केला तो कृष्णा उद्योग समूह असेल, सगळं असेल, कारखाने असतील, सगळं असतील, ह्या सगळ्या उद्योग समूहामधून आज कृष्णा मान्य डॉक्टर अतुल बाबांनी आज सगळ्यांना उद्योग मला हे बघा कराड विकासावर बोलायचंय मला. जर कराड विकास झाला असता तर माननीय विद्यमान जे आमदार आहेत आत्ताचे त्यांच्या घराजवळची झोपडपट्टी डेव्हलप झाली असती. चला फायनल उत्तर मला हा मुद्दा संपून टाकायचा, सांगून द्या. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की तासवडे एमआयडीसी अधिक विस्तारित व्हावी या दृष्टीने पृथ्वीराज बाबांनी किती बैठका घेतल्या, किती मिटिंग्स केल्या. हे बघा मी रोजगाराचा जर मुद्दा म्हणाल तर सगळ्यांना माहिती आहे की ते जे उद्योगाचा जे बाता मारतायत ते पहिला कारखाना कृष्णा कारखाना उभा राहिला आणि त्या कृष्णा कारखान्याचे संस्थापक माननीय श्री यशवंतरावजी मोहिते भाऊ आणि त्या यशवंतराव मोहितेंचे भाऊंचे वारस डॉक्टर इंद्रजित मोहिते आज कुणाचा प्रचार करतायत? डॉक्टर इंद्रजित मोहिते बाबा आज कुणाचा प्रचार करतायत? जर तुम्हाला इंद्रजित मोहिते बाबा जर पृथ्वीराज बाबांचा प्रचार करत असतील तर तुम्हाला आज कळायला पाहिजे की हा नेमकं काय चाललंय. आणि तुम्ही जर म्हणत असाल रोजगार तर यांचा रोजगार कसला आहे? तर उद्यापासून कामाला येऊ नको हा यांचा रोजगार, उद्यापासून कामाला येऊ नको हा रोजगार, हे त्यांचं. आणि एक महत्वाचा मुद्दा की तुम्ही बघा कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट असू द्या, काही असू द्या, इथला कराड दक्षिणचा भूमिपुत्र तिथं कुठंही कामावर नाही, तिथं कामावर आहे फक्त लोटायच्या आणि पुसायच्या. मेन जे काम आहेत अधिकारी लेवलची माणसं आहेत ती सगळी बाहेरची आहेत. ते कोण देशपांडे, कुलकर्णी अशी लोक. आज ऐका बोलले का हॅलो आज ऐका त्यांच्याकडे सुद्धा नवीन असा काही विषय नाहीये. एकच घेतलं जातं ट्रस्ट. ऐका ट्रस्टच्या माध्यमातून ती आज बोलतायत ना, ट्रस्ट असू दे, शुगर फॅक्टरी असू दे, यांचा जो कामगार आहे त्याला शाश्वत नोकरी दिली जात नाही. मी माझ्या पुढल्या मुद्द्याला हात घालतो, मला याच्यावर समाधानकारक उत्तर मिळालं नाही. माझा पुढला मुद्दा आहे की कराड शहरात मी जर पर्यटक म्हणून आलो तर प्रीती संगमावरती जाण्या व्यतिरिक्त दुसरं असं कुठलं पर्यटनाचं आकर्षण आहे किंवा असं कुठलं सांस्कृतिक केंद्र आहे जे विकसित करण्यात आलं. सांस्कृतिक शहर म्हणून कराड विकसित झालं का? सांस्कृतिक शहर म्हणून कराड विकसित झालं का? कराड शहर सांस्कृतिक शहर आहे आणि त्याचा पायंडा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी गाठला. आज इथं प्रीती संगम घाट असतील, इथं बौद्धकालीन लेण्या असतील, इथला या सगळ्याच्या विकासासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी भरीव निधी दिलेला आहे. आपण ही पाहता संरक्षण भिंत असेल, इथला येणारे सगळे मुद्दे जे करू शकतात ते सगळे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे देखील आमचं विजन आहे आणि मी येणाऱ्या काळामध्ये करत जातो. आणि विकास हा निरंतर असतो. विकास हा एका दिवसात, 2 दिवसात, 5 वर्षात होत नसतो. तो निरंतर चालणारी प्रोसेस आहे आणि त्यासाठी आम्ही जे काम केले तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही विरोधी पक्ष आमदारांनी जेवढं निधी आणले तेवढं आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करून दाखवलेलं आहे. हे आम्ही आवर्जून छाती खूप ठोकपणे सांगू. ठीक आहे. सांस्कृतिक केंद्र म्हणून या शहराचा विकास झाला का? या शहरात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत संस्कृत कार्यक्रम आणि संस्कृत विकास बऱ्यापैकी झालेला आहे. उदाहरणार्थ बरं का की आम्हाला देशात सगळ्यात चांगली लायब्ररी आपल्या कराड शहरामध्ये आहे की एवढी पुस्तकं महाराष्ट्रात कुठल्याही त्याचे पर्यटक म्हणजे त्या पर्यटकात त्या सगळ्या माहिती त्यातच असतात. दुसरी गोष्ट बरं का की मला काय म्हणायचं आहे की आमच्या स्वच्छता अभियानमध्ये देशात आमचा पहिला क्रमांक आला. शहर स्वच्छ आहे तुमचं. शहर स्वच्छ आहे. त्याचं प्रमुख कारण तुम्हाला सांगतो. त्याचं प्रमुख कारण असं बरं का की ड्रेनेज लाईन देशात सगळ्यात पहिल्यांदा कराडात झाली होती. त्यानंतर कोल्हापूर नाकापासून
म्हणजे दत्त चौकापासून कोल्हापूर नाका, दत्त चौकापासून कारवे नाक्यापर्यंत ड्रेनेज लाईन नव्हती. पृथ्वीराज बाबा केंद्रात मंत्री असताना 105 कोटी रुपये दिले आणि ती ड्रेनेज लाईन झाली म्हणून आम्हाला स्वच्छता अभियानामध्ये देशात 1 नंबर मिळाला. बरं सांस्कृतिक केंद्र सांस्कृतिक केंद्र म्हणून सांस्कृतिक आज तुम्ही बघितलं की इतक्या वर्ष झालं स्टेडियमचं काय अवस्था आहे. आज माननीय डॉक्टर अतुल बाबांनी सांस्कृतिक खेळाचं आहे ना, सांस्कृतिक होतं का. आज अतुल बाबांनी 96.50 कोटी निधी आणलेला आहे स्टेडियमसाठी. त्यामुळे 100 आणि ऐका त्यासाठी 10 कोटी हे ऑलरेडी आलेले आहेत. किती संगम घाट झाल्यानंतर दुसरं कुठलं त्यांनी आतापर्यंत सांस्कृतिक केंद्र आणलेलं आहे? एकही आणलेलं नाही. आकाशूच्या लेण्या असतील किंवा बाकी आपलं नवीन गोष्टी असतील त्या आता विद्यमान. अरे तुम्ही कितवंच काढताय, कधीच काढताय तुम्ही यशवंतराव? आत्ताचे बहुउद्देशीय केंद्र जे काढलेले आहेत ना, आणि आज विकास झाला नाही म्हणून आज ह्याला 96.50 पर्यटन सांस्कृतिक केंद्र की यशवंतराव चव्हाणाशिवाय कुणालाही पर्यटनला या ठिकाणी आहे. परंतु आता अतुल बाबांचं विजन आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. आता अतुल बाबांनी असा प्लॅन केला आहे की कराड आणि याचं एक आगा शिवचं जे डोंगर आहे तो पर्यटन म्हणून डेव्हलप केला. त्याचा प्लॅन सक्सेस आहे. फक्त इलेक्शन झालं की ते केंद्रीय मंत्र्याकडनं आणि सैदापूरला पावकेश्वर मंदिर आहे त्याला ऐतिहासिक 10 कोटी रुपये त्याला दिलेले आहे. ते पर्यटन स्थळ होणार आहे. साहेब आतापर्यंत आपण बघितलं, आपण विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांना 3 प्रश्न विचारले गेले. पहिला प्रश्न होता तुम्ही केलेल्या विकास कामाचा, त्यावरती त्यांना कुठलंही उत्तर देता आलं नाही. दुसरा प्रश्न होता रोजगार निर्मितीचा, एकही सकारात्मक उत्तर दिलं नाही. आता तुम्ही पर्यटनाचा प्रश्न विचारला तर सन्माननीय सदस्यांनी ड्रेनेज लाईन पर्यटन क्षेत्रामध्ये सांगितली. म्हणजे यांच्याकडे कोणतंही विजन नाही, कोणतेही विकास कामं नाही. खोटं बोल रेटून बोल, याच्याशिवाय धंदा नाही आणि कुठलंही विजन कराडच्या दक्षिणसाठी आणलेलं नाही. आता तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलं पर्यटन क्षेत्र म्हणून ड्रेनेज जायचं उदाहरण दिलं. इतकी यांची बुद्धी आहे, इतकी बुद्धी. स्टेडियमच्या बाबतीतला मुद्दा मगाशी यांनी मांडला. तर मी गेले 20 वर्ष स्टेडियमवरती आणि मी बेसबॉलचा राष्ट्रीय खेळाडू आहे. स्टेडियमवरती 3 कोर्ट पृथ्वीराज बाबांनी टेनिसचे वाढवलेले आहेत. त्याचबरोबर अतुल बाबांनी मध्यंतरी एक व्हिडिओ केला की स्टेडियमवरती गवत खूप वाढलेलं आहे. तिथली एक इंटरनॅशनल खेळाडू होती प्राची म्हणून, तिचं आडनाव मला आठवत नाहीये. तर तिला बोलवलं, प्राची देवकरला तिला बोलवलं आणि व्हिडिओ केला की स्टेडियमवरती खूप गवत आहे आणि व्हिडिओ करून सगळीकडे व्हॉट्सअपला हे केला, व्हायरल केला. आज जर तुम्ही स्टेडियमवर जाऊन बघितला चालताही येत नाही. त्यामुळे ह्यांचं जे काम आहे हे फक्त व्हिडिओचं आणि बॅनरवरचं काम आहे. सांस्कृतिक केंद्र पर्यटन या दृष्टीने कराड विकसित झालं का? कराडचा जो विकास झालेला आहे, प्रॉपर कराड शहर जर धरलं तर कराडचा विकास हा स्वर्गीय पीडी पाटलांच्या मुळे झालेला आहे. गेले 42 वर्ष ऐका पीडी पाटील हे सलग 42 वर्ष का नाही कराडचे नगराध्यक्ष होते. ऐका जरा, कराडात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन असेल, ज्याला टाउन हॉल म्हणतात, किंवा वेणुताई स्मारक भवन असेल, ही कराड सारख्या एवढ्या छोट्या शहरामध्ये एवढी मोठी कलादान आणण्याचं काम हे पीडी पाटलांनी केले. स्टेडियम सुद्धा त्यांनी काय केलं? ऐका की मी सांगतोय की मी त्रयस्थ म्हणून सांगतोय. कुणी केले ती सांगतोय, कुणी काय केलं ती सांगत नाही. कराडमध्ये शिवाजी स्टेडियम झालं ते सुद्धा पीडी पाटलांच्या मुळे झालं. पीडी पाटीलांच्या दूरदृष्टीमुळे झालं. आपण आता इथं जे डिबेट घेतोय ना, ते डिबेटच्या वेळी इथं जे 76वं अखिल भारतीय साहित्य संमेलन झालेलं आणि त्याच्यानंतर नाट्य संमेलन झालं, की दोन्हीही स्वर्गीय विलास काका आणि पीडी पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे झालं. मी काय म्हणतोय ऐका, कराड शहराचा जो विकास झालाय का नाही तो स्वर्गीय पीडी पाटलांच्या मुळे झालेला आहे. ह्याला कुणी घ्यायचं नाही, कुणी मी केलं ही म्हणायचं नाही. ठीक. चला फायनल एक फायनल उत्तर द्या मला. फायनल उत्तर, सांस्कृतिक विकास, सांस्कृतिक दृष्ट्या विकास. हा बोला. सांस्कृतिक दृष्ट्या विकास जर बोलायला गेलं तर यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी या यशवंतराव चव्हाणांच्या 100व्या वाढदिवसाच्या निमित्तानं बाबासाहेब असताना कराड शहरासाठी 100 कोटीचा निधी बाबांनी ह्या कराड शहराच्या विकासासाठी दिला होता. त्यातून उभं राहिलेली काम ऐका कान उघडं ठेवून ऐका. त्यामध्ये कोल्हापूर नाक्यावरली कराडमध्ये येणारी जी कमान आहे ती कमान असेल, त्यांनी सांगितलेलं पीडी पाटील साहेबांनी बांधलेलं
यशवंतराव चव्हाणांचं स्मृती सभागृह असेल, त्याची दुरुस्ती असेल, त्या आज जे टापटीप दिसते त्या निधीतून ही झालेली कामं आहेत. आणि आपली ही जी भिंत आहे, आपली पूररक्षाची भिंत आहे, ही सुद्धा त्यावेळेला 100 कोटीच्या विकास निधीतूनच झालेली भिंत आहे. आणि या विमानाचं ह्या कमानीचं जे उद्घाटन होतं, त्या उद्घाटनाला सन्मान्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांना बोलवण्याचं सुद्धा धाडस या सत्ताधाऱ्यांना त्यावेळेस झालं नाही. आणि हा निषेध आम्ही त्यांचा व्यक्त करतो. थोडक्यात बोला. आणि स्टेडियमवर जी काही नगरपालिका कर्मचाऱ्यांनी गवत काढलं ना, त्याच्यात सुद्धा यांचे नेते फोटो काढून सांगतात की आम्ही विकास करतोय म्हणून. थोडक्यात ऐकायला कराड त्यांनी थोड्यापूर्वी त्यांनी निधीचे आकडे सांगितले. ठराविक लेण्यांकरता हा निधी त्याच्याकरता तुम्ही आणला. आम्ही आणलेला आहे. मी एक सांगतो, स्टेडियम तुम्ही टिमकी वाजवताय. कराडचं छत्रपती शिवाजी स्टेडियम हे चांगल्या स्थितीत होतं, त्याला दुरुस्तीसाठी, त्याचं बॅडमिंटन कोर्टसाठी बाबांनी पैसे दिले. हे सत्यता आहेत हे म्हणतात आम्ही केलं. नवीन स्टेडियम काही केलं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा माझा आपल्याला 2 मिनिटं. दुसरा मुद्दा माझा हे आहे की आज तुम्ही दुसरं स्टेडियम केलं असतं. तुमची जर केंद्रात ताकद आहे, तुमचं राज्यात सरकार आहे. माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, प्रश्न तुम्ही जे उद्योग 2 मिनिटं ऐका ना, बोला. तुम्ही नवीन स्टेडियम का केलं नाही? बहुउद्देशीय केंद्र पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून केलं. आणि ते जे बोलतात, ह्यांचे जे नेते विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत, 4 वर्ष बाबा मुख्यमंत्री असताना गाडीत बसायला दरवाजा उघडायला तेच होते तिथं. थोडक्यात माझी ब्रेकची वेळ झाली. पृथ्वीराज बाबा ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला आगाशूरचा डोंगर असेल किंवा तिथल्या लेणीच्या विकासासाठी 32 कोटी रुपयाचा निधी टाकला होता त्यांनी. त्या निधीचा हिशोब कुठे, तिथलं काम कुठं आहे? काम आणि संख्या देतो नेहमीसारखंच. मला काही समाधानकारक उत्तर या दोन्ही याच्यातनं मिळत नाही. हा बोला. पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते त्यावेळीपासून घाट जसा आहे तसाच आहे. आतापर्यंत परिस्थिती तुम्ही पण बघताय. मग ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का नाही विकास केला? एक मिनिट. हे बघा, आता तुम्ही ऐकलं त्या माणसानं काय सांगितलं. जे काम झालंय त्याच्यामध्ये त्यांनी स्वर्गीय पी.डी. पाटलांचं नाव घेतलं, पण त्यांच्या तोंडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणचं नाव आलं नाही. याचा अर्थ त्यांचं योगदान नाही. आता हे म्हणले 108 नंबरची अँब्युलन्स यांची हॉस्पिटल आमचं. इथं हळदीचं उत्पादन गेल्या काही कालावधीपासून घेतलं जात आहे. इतरही पिकं घेतली जात आहे. सोयाबीन घेतलं जात आहे, बरोबर. तर विद्यमान आमदारांनी जे खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत, त्यांनी त्यांच्या टर्म मध्ये शेतकऱ्यांसाठी केलं काय? चला बोला नेते. हे बघ, बाबा मुख्यमंत्री असल्यानंतर आता दक्षिणचे आमदार असताना बाबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नक्कीच विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. परवा बाबांनी विधानसभेत वीज दरवाढीच्या संदर्भात आणि जे कपात चालल्या त्या संदर्भात प्रश्न विचारला होता. हा महत्वाचा मुद्दा आहे. कोणी आहे? शेतकरी. ऊसाच्या दरामध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्यानं 3,000 रुपये दर दिला. महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी कारखान्यांनी 3600 आणि 3700 रुपये दिलेला आहे. भोसलेंच्याकडे कारखाना असल्यामुळं त्यांनी 700 रुपयाचा फरक अजून दिलेला नाही. या वर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी कडू झालेली आहे. त्याचप्रमाणे विद्यमान सरकार हे भाजपचं आहे. त्यांनी भाजपमध्ये ज्यावेळेला सोयाबीनला दर मिळायला पाहिजे होता तो 3200 रुपये दर मिळतोय आणि हमी भाव हा 4850 आहे. त्यामध्ये कितीतरी फरक आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण बाबा ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 5200 रुपये हमी भाव मिळत होता सोयाबीनचा आणि 6000 रुपये पाहिजे दर मिळाला पाहिजे असं फडणवीस त्यावेळेला सांगत होते, वरडत होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फडणवीस त्यावेळेला मोर्चा काढत होते आणि आता का त्यांचा आवाज कुठं दाबलाय फडणवीसांचा? शेतकऱ्यांसाठी काय केलं विद्यमान आमदारांनी? मी स्वतः कृष्णा कारखान्याची सभासद आहे, बरोबर आहे. शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्याची मुलगी पण आहे. कृष्णा कारखान्याच्या आजूबाजूच्या गावातून जाणाऱ्या पुलावरून वाहतूक होते. आता शेतकऱ्यांसाठी काय केलं असा एक विषय आहे, बरोबर आहे का? जर तो पूल झाला नसता तर त्या कॅचमेंट मधले ऊस कारखान्याला गेला असता का? आणि मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा
आता महाराष्ट्रातल्या इतर कारखान्यांनी दर जाहीर केलेला आहे आणि आता कृष्णा कारखान्याने केलेला दर ते तर जाऊ देत, पण आता दिवाळीचा बोनस मिळतो, तो बोनस का दिलेला नाही? शेतकऱ्यांसाठी बोलते, बरोबर आहे. सगळ्यात मोठं पीक महाराष्ट्रात किंवा कराड दक्षिण मध्ये आमच्याकडे ऊस घेतलं जातं. त्या ऊसाच्या बाबतीत सगळे शेतकरी जर त्याच्यावर अवलंबून असतात तर दिवाळीचा बोनस न देता शेतकऱ्यांची अवहेलना का केलेली आहे? चौथी गोष्ट, आत्ता सोयाबीन आलं. सोयाबीन आमच्याकडे अजून येणारं पीक आहे सोयाबीन. सोयाबीनला हमी भाव मिळाला नाही म्हणून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोर्चा काढलेला होता. त्यावेळेला ज्यावेळेला सत्ताधारी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला, मग आत्ता त्याच सोयाबीनला हमी भाव का नाही? ठीक आहे, प्रश्न मांडला. शेतकरी मुद्द्यावरती घेता शेतकऱ्यांच्या पुलासंदर्भात ताईंनी मुद्दा मांडला. ह्या महाशयांनी यांच्या गावातला पूल न करता यांच्या प्रायव्हेट कारखान्यात जाणारा पूल केलता. आता त्यांनी लिहिले तो प्रायव्हेट पूल केलाय, पण कराड दक्षिण मतदारसंघातला एक पूल केलेला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कराड सारखा चोख व्यवहार कुठेही होत नाही. कराडमध्ये जो कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवहार होतो तशा पद्धतीचा व्यवहार कुठेही होत नाही. कराडमध्ये गुळ व्यापार हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा गुळाचा व्यापार हा महाराष्ट्रात कराडमध्ये होतो. दुसरा मुद्दा सर, शेतीवरती तुम्ही विचारताय, शेतीचा भाव पाडायचं काम, साखर आणायचं काम तर भाजप सरकार करताय, तर तुम्ही आम्हाला उलटे प्रश्न कशा विचारताय? मी ऊसात काल पाणी लावून आलेलो आहे. पण सर्वात प्रश्न सांगतो, कृष्णा कारखान्याला आमचा ऊस जातो. साधारणतः आता ह्या विधानसभेमुळे, ह्या राज्यकर्त्यांच्यामुळे साधा 1 ते 1.5 महिना ऊस लेट जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं 5 ते 10 टन ऊस कमी भरणार आहे. त्याच्यानंतर येणारं दुसरं ऐका तुम्ही बोला ना, समोर बोलायचं का? आपण बोलूया समोर मुद्द्यावर. त्याच्यानंतर येणारा गहू पीक हा लेट होणार, त्यामुळे गव्हाचंही नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे. साधारणतः माझ्याही स्वतःचा ऊस कृष्णा कारखान्याला जातो. साहेब तुम्हाला सांगतो सर, बरं का, संपूर्ण महाराष्ट्राला मला सांगायचं आहे की साधारणतः गाडी ओढायला 10 ते 15 फुटासाठी सामान्य शेतकऱ्याला 250 रुपये एका गाडीला द्यावे लागतात. हे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचं नुकसान आहे, म्हणजे कार्य आहे. त्याच्याबद्दल मला बोलायचंच नाहीये. अक्षरशः शेतकऱ्याला मारला यांनी. दुसरा मुद्दा ऐका ना, जे शेतकरी योजनांचे लाभार्थी आहेत, शेरे गावात सुद्धा यांची सत्ता आहे भाजपची. त्या ठिकाणी शेरे गावात सुद्धा फक्त राज्यकर्त्यांचे, त्याच्या जवळच्या माणसांचे लाभार्थी होत आहेत. घरकुल असेल, शेतकरी कर्जमाफी असेल, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सर तुम्हाला सांगतो, शेरे गावात सोसायटी आहे, त्या सोसायटीत ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर गोवारे वगैरे वेगवेगळ्या गावीला दुसऱ्या गावात जातोय. ट्रॅक्टर सामान्य लाभार्थ्याला शेतकऱ्याला मिळेना झालाय तो ट्रॅक्टर. त्याच्यानं अजून ऐका सर, मुद्दा आहे का, भुईमुग काढायला सुद्धा ह्या वर्षी लोकांनी शेतकऱ्यांनी 2,500 रुपये एकरी दिलेले आहेत. त्याचा मला प्रचंड राग आहे. एक उच्च शिक्षित असून सुद्धा माझे वडील नाही. तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी मी आपल्या बीडच्या सामान्य शेतकऱ्यांना, गरीब जनतेला मी नमस्कार करतो. बिचारे येतात, कष्टाने ते करतात. मी स्वतः त्या गरीब मुलांना शिक्षणासाठी, कपड्यासाठी मदत करत असतो. ह्या भागामध्ये जो शेतकऱ्यांचा आणि सहकार, ऐका किंवा 2 मिनिटं ऐका की या भागामध्ये शेतकऱ्यांचा जो विकास झाला, ज्या सहकार संस्था झाल्या का नाही, त्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव मोहिते असतील, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, सहकार मंत्री जयवंतराव भोसले साहेब असतील, त्यांनी ह्या भागामध्ये पिढी पाटले यशवंतराव चव्हाणांचं घेतले की ज्यांनी कारखाना स्थापन केलाय त्यांचा घेतोय की ह्या भागामध्ये ह्यांनी कारखान्यांचं जाळं केलं. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून तुमचा मुद्दा काय? शेतकऱ्यांची डेव्हलपमेंट तुम्ही म्हणताय ना. कृष्णा मला सांगा, शेतकऱ्यांसाठी इतरही चला साखर कारखान्याच्या पुढे जाऊ आपण. पुढे जाऊ. शेतकऱ्यांवरती आधारित उद्योग, बाय प्रोडक्ट व्हावं, त्याला आधारित उद्योग, याबाबत कोणी काही केलं का? केलेलं आहे. ह्या भागामध्ये जयवंतरावजी भोसले यांनी कारखान्याच्या माध्यमातून बाय प्रोडक्ट अतिशय त्यांनी उद्योग उभारलेत. मयूर कुक्कुटपालन असेल, मयूर दूध डेअरी असेल, कृष्णा उद्योग असेल, शेळी पालन असेल, त्याचबरोबर सुरेश बाबा भोसले असतील, अतुल बाबा यांनी सुद्धा शेतीला पूरक अतिशय उद्योग यांनी उभारलेले आहेत. त्यामध्ये ऐका शेतीला पूरक उद्योग म्हणून त्यांनी जैवन शुगर जो काढला, तो काढल्यामुळे शेतकऱ्यांचा हक्काचा ऊस त्या कारखान्यात जातोय. हा एक पूरक उद्योग आहे. सहकार अडचणीत असताना ह्या कृष्णाकडचा सहकार टिकवण्याचं फार मोठं काम जयवंतरावजी भोसले आप्पासाहेबांनी केलंय. ही पहिली गोष्ट, ही सगळ्यांना मान्यच करायला लागेल.
सहकार होतं. सहकार शेती ही एकमेका जोडून कनेक्शन आहे. हे इतर महाराष्ट्रात बघितलं तुम्ही, अनेक सहकार लोकांनी मोडून खाल्ले, परंतु इथं ह्या जयवंत आप्पा मान्य सुरेशबाबू भोसले यांच्यामुळे कारखानदारी टिकली आणि आज FRP इतका किंबहुना त्याच्यापेक्षा 50 रुपये जास्त दर हा कृष्णा कारखाना देतोय. म्हणजे इथं शेतकऱ्याला न्याय मिळतोय. सेकंड गोष्ट, तुम्ही रोजगाराच्या मागे मला बोलायला आलं, ह्या सहकाराच्या माध्यमातून जे काही संस्था उभ्या राहिल्या, आज हजारो शेतकऱ्यांची मुलं इथं रोजगार उत्पन्न झालाय आणि त्यांना तो रोजगार मिळतोय. ही गोष्ट तुम्ही कबूलच करा. आणि मग प्रश्न येतो की शेतकऱ्यासाठी काय केलं, शेतीसाठी काय केलं, तर हे कार्य होऊ शकत नाही का मग. आणि त्याचबरोबर जयवंतराव भोसले आप्पा आणि कृष्णा उद्योग समूहानं अनेक कनेक्टेड संस्था निर्माण केल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक फूड प्रोसेसिंग युनिट निर्माण झाल्यात आणि आज म्हणजे इनडायरेक्ट जे रोजगार म्हणतो ते फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. ठीक आहे. चला आता तुम्हाला संधी देतो, यांना संधी देऊया. शेतकरी गेले या विभागामध्ये हजारो हेक्टर सिंचनाचं काम स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेबांनी केलं. त्यानंतर या विभागात, या विधानसभा मतदारसंघात एक उंडाळे जिल्हा परिषद आणि काले जिल्हा परिषद हा 2 जिल्हा परिषद आहेत. या मतदारसंघामधील ह्या 2 जिल्हा परिषदला ज्या वाकुर्डे योजनेतून पाण्याचा पुरवठा केला जातो, याचं सुद्धा लाईट बिलाच्या बाबतीतला प्रश्न मान्य अतुल बाबांनी त्या ठिकाणी सोडवलेला आहे. या ठिकाणी कृषी कॉलेज आहेत. यांनी आता वल्गना केली की आम्ही कृषी कॉलेज आणलं, पण ह्या कृषी कॉलेज मधील एकही विद्यार्थी या मतदारसंघातला नाही. विशेष कोटा त्या ठिकाणी शेतकरी वर्गातील मुलांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. याचा सुद्धा या ठिकाणी उहापोह होणे गरजेचं आहे. आता ज्यांनी गवगवा केला की कृषी महाविद्यालय आणलं, परंतु त्या कृषी महाविद्यालयाच्या ह्या स्थानिक मधल्या लोकांना, पालकांना, शेतकरी वर्गांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. असं शेतकऱ्यांना मोफत साखर देण्याची भूमिका ही अतुल बाबांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्याला मोफत साखर अतुल बाबांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षणामध्ये सुद्धा सवलत अतुल बाबा देत आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सिंचन योजना ह्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आहेत. त्यांच्या नेत्यांनी 20 वर्षामध्ये एकही शेतीपूरक व्यवसाय केला नाही, एकही सिंचन योजना आणली नाही. खरं तर मला ह्या विरोधकांची कीव होती. तुम्ही आदरणीय सर तुम्ही ह्यांच्या स्थानिक आमदाराविषयी प्रश्न विचारताय. ह्यांच्याकडे स्थानिक आमदाराचा उत्तर देण्यासारखा कुठलाही प्रश्न नाही. आता आमच्या आदरणीय ताईंना तुम्ही प्रश्न विचारला, कृषी क्षेत्रात तुम्ही काय केलं. आदरणीय ताईंनी सांगितलं की रेल्वेचा पूल बांधला. अरे कृषीसाठी माजी मुख्यमंत्र्यांनी काय केलं. पूल नव्हता, त्याच्या अगोदर पण कारखाना होताच ना. एक 70 वर्ष कारखाना होता. 70 वर्ष कारखान्याला ऊस जातच होता ना. तुम्ही काय केलं, शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं. आणि पूल हा ऊसासाठी बांधलेला नाही, ते स्थानिक नागरिकांसाठी बांधलाय. आणि ह्यांनी कुठल्याही प्रश्नाला सकारात्मक उत्तर दिलेलं नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही सर्वांनी पाहिलंय, दंगा करतात दोन्ही पक्षाची माणसं दंगा करतात, पण शेतकऱ्यांची कळ वाढणारं कुठला सरकार नाही. कारण भाजपनं आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी काही साथ दिलेली नाही. शेतकऱ्याचं दर किती वाढले बघितलं का तुम्ही खतांचं. त्या खताच्या दरावर काय सांगितलं, यांनी पाणीपट्टी वाढवली आहे, लाईट बिल वाढवलंय. त्याचं काय करायचं शेतकऱ्यांनी. शेतकऱ्याच्या पोरांना शाळा मोफत नाही अजून. हे काय म्हणतात मोफत केलंय. कारखान्यावर भ्रष्टाचार चालू आहे. कारखान्यावर काटा मारतात, भ्रष्टाचार होतं. कार्यक्षेत्रातलं ऊस नेत नाही, त्याच्यावर कार्यक्षेत्रातलं ऊस न्यायला पाहिजे. आणि ते सभासद आहे नाही आहे राजकारण करतात. माझा जवळचाही राजकारण करते. कार्यक्षेत्रातला ऊस पाठीमागं ठेवून सभासदांचा ऊस पाठीमागं ठेवतात आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरचा गेटकेन ऊस वाढतात. पै पाहुण्यांच्या संचालकाच्या नावावर घालून ते अल्पदरात खरेदी करून त्या ऊस ही निवडणूक करतात त्या लोकांची. अतुल बाबांचा रोजगार, 1 मिनिट ऐका जरा. शेती मुद्दा आहे माझा. शेती आता हिने जे कारखान्याचा विषय काढला, साखरेचा मोफत साखर दिली, तर बंधून मला एकच सांगायचं आहे त्यांना, साखर मोफत आहे पण त्या कारखान्यात आम्ही सभासद आहे. आमचा ऊस जातो. पूर्वी 2 रुपये नव्हती, मोफत केली. फार काय मोठं काम झालेलं नाही ते. आणि मोफत मध्ये कशी दिली, त्याच्या पुढचा विषय सांगतो. कारखान्याचे शेअर ट्रान्सफर केलेले नाहीत. कारखाना एक केंद्रीकरण स्वतःच्या ताब्यात ठेवायचं
आहे. येतो बिल दिलं नाही बिल नाही ऐका 2 मिनिटं. तुम्ही उसाचं बिल या सगळ्यावर विचारताय. एमडीचा रेट किती आहे, एमबीबीएसचा रेट किती आहे ते विचारा त्यांना. एमडीचा रेट काय आहे, एमबीबीएसचा रेट काय आहे बरं का. विद्यमान तालुका अध्यक्षांनी जरा सांगा विद्यमान तालुका अध्यक्षांनी मला एक सांगितलं की कृषी महाविद्यालयात विद्यमान तालुका अध्यक्षांनी सांगितलं की इथल्या कृषी महाविद्यालयात इथल्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव आहेत. मी तालुकाध्यक्षांना विनंती करतो जशा सभासदांसाठी जागा राखीव आहेत तसाच त्या कृष्णा मेडिकल कॉलेज, एमबीबीएस, बीडीएस, बीपीटीएस, नर्सिंग याच्यासाठी सुद्धा सभासदांच्या मुलांसाठी जागा राखीव ठेवा म्हणा. आमच्या सन्माननीय बंधूंनी आता सांगितलं की मी रेटरे पुलावर बोलले. कृष्णा कारखान्याची सभासद आहे आणि आमचा ऊस जायला ती वेळ आहे म्हणून त्या पुलाबद्दल बोलले आणि तो पृथ्वीराज बाबांनी केलेला आहे. तुम्हाला तुमच्या गावात दुसरा विषय वाकुर्डे योजनेचा. वाकुर्डे योजनेचे जनक आदरणीय विलासराव उंडाकर आहेत आणि आमच्याबद्दल कुणी बोलू नये. त्या योजनेचं संपूर्ण श्रेय आदरणीय विलासराव उंडाकरांचं आहे आणि त्या आता तुम्हाला इलेक्शन आल्यानंतर बिलं भरायची सुचतात का. त्या योजनेमुळे वरचा संपूर्ण विभाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. हे शेतीसाठी झालेलं आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचं टनाचं उत्पादन झालं इतर पिकांच्या बाबतीत तर तुमच्या बाजार समितीत विक्री करण्यासाठी त्याच्याकरता मोठा प्लॅटफॉर्म आहे का. असं कळतं की त्या शेतकऱ्याचं जर इतर म्हणजे ऊस सोडून इतर पिकांचं टनाच्या हिशोबात जर उत्पादन झालं तर त्याला त्याची विक्री करण्यासाठी एक तर कोल्हापूर जावं लागतं नाहीतर मुंबई. कराडमध्ये केलं शेतकऱ्याच्या फायद्यासाठी कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळे सौदे होतात. फक्त हळदीचा सौदा तेवढं सांगलीला जावं लागतं, बाकी कुठेही बाहेर जावं लागतं. आता फक्त मगाशी त्याने एक मुद्दा मांडलाय, तो मुद्दा मला खोडून काढायचा आहे. पवार साहेब मगाशी म्हणाले की एमबीबीएसच्या ऍडमिशनसाठी क्वालिफाय माणूस लागतं, तर एमबीबीएसच्या ऍडमिशनसाठी नीट क्वालिफाय होणं गरजेचं असतं. याच्या आधी जयवंतराव भोसले आप्पा असताना इथं सभासदांच्या मुलांना एमबीबीएसला ऍडमिशन मिळत होतं. आता मात्र मला सांगावं असं वाटतं त्यांनी क्वालिफिकेशनचा विचार काढला तर ट्रस्टी मी प्रोसिजर मध्ये मला चांगलं माहितीये काय मला चांगलं माहितीये की वडगावलीचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या नातवाला नीटला 572 मार्क मिळून सुद्धा त्यांच्या मुलाला एमबीबीएसला ऍडमिशन मिळालं नाही. साहेब बोलायचं आहे. ज्यावेळी इंद्रजित मोहितेंनी बँक काढली तिथं शेतकऱ्यांचा पैसा बुडला. ते इंद्रजित मोहितेंबद्दल तुम्ही एवढं बोलता त्याच्याबद्दल जरा त्यांना विचारा. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पिकवलेला माल योग्य प्रकारे योग्य वाहतुकीने नेता यावा यासाठी मान्य अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून या वर्षामध्ये 46 कोटीचा निधी पाणंद रस्त्यासाठी टाकण्यात आलेला आहे. या सर्व निधीचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्याला होणार आहे. कृष्णा कारखान्याबद्दल आता सगळीजण चर्चा करतायत, परंतु त्या कृष्णा कारखान्यातून आता तुम्ही जसा म्हणला की त्याला बाय प्रोडक्ट्स, आज तुम्ही 12-13 वर्षामध्ये एक लोकप्रतिनिधी असताना शेतकऱ्याचा ऊस जातोय, सोयाबीन आहे, कापूस आहे, ह्याच्यासाठी प्रक्रिया किंवा एखादा करण्याचा कुठलाही त्यांनी प्रकल्प या ठिकाणी आला. आणि दुसरं आता जयवंत आपलं कृष्णा सहकारी कारखाना येणाऱ्या बायोगॅसचा इंडियन कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन बरोबर कॉलेजमध्ये आणि ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये तो होत असताना 500 बेरोजगारांना रोजगार मिळत काम सुद्धा एक ही शिक्षण संस्था, एक ही हॉस्पिटल, एक ही शुगर फॅक्टरी निर्माण न करू शकणारे विद्यमान आमदार असे आहेत. आणि ह्यावेळेस आता कराड दक्षिणची जनता शून्य आहे, त्यांना बरोबर कळते आता विद्यमान आमदार घरी बसणार. मी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वेळ देणार आहे. आता सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वेळ देणार. थोडक्यात तर कराड दक्षिणची निवडणूक लागलेली आहे. विद्यमान आमदारांच्या विरुद्ध किंवा सन्माननीय जे उभे राहिलेत त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे. इथं आमदारकीचा विकासाचा विषय राहिला, विकासात्मक विषय राहिला, रोजगाराचा विषय राहिला, तुम्ही केलेल्या सांस्कृतिक विकासाचा विषय राहिला आणि ह्यांचा विषय निवडणूक कुठलीही लागू विषय असतो. कृष्णा कारखाना निवडणूक कुठलीही लागू कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट वैयक्तिक जाते, ह्यांच्याकडे कुठलाही धोरणात्मक
आज जर बघायला गेलं तर बाजार समितीचा आजचा जर बाजार समितीचा जो विषय आहे अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त संध्याकाळी बाजारपेठ फक्त कराडचे आज संध्याकाळची बाजारपेठ होते, शेतकऱ्याची लूट होते आणि ह्या लूटमधून आज जर पाहायला गेलं तर एकच सुद्धा गाळ्यावरती मापाडी नसतो. ऑन रेकॉर्ड व्हिडिओ आहे आमच्याकडे. माझा काँग्रेस आणि बीजेपी दोघांना एक प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचं ही काय म्हणतात की 50 वर्ष यांनी दिलं नाही, 10 वर्ष 15 वर्ष यांची सत्ता होती, 2 मिनिटं 15 वर्ष यांची सत्ता होती, यांनी काय दिलं? गाजर दिलं, 10% दिलं, 10%तनं पण आता परवा मुलींचा व्हिडिओ आला, मुलींना भरतीतनं काढलेला आहे, ती झालं. आणि आता जरांगे पाटलांनी आवाज उठवलाय तर यांच्यातली टीका करणारी बीजेपीची म्हणतात की काँग्रेसचा माणूस आहे, काँग्रेसचा माणसं म्हणतात की बीजेपीचा माणूस आहे. याच्यावर न समजते की मराठा समाजाची पूर्णपणे यांनी दोघा पक्षांनी मिळून दिशाभूल केलेली आहे. आणि आता दक्षिणचा मुद्दा राहिला, दक्षिणला म्हणतात अतुल बाबांनी स्टेडियमसाठी निधी आणला, हे केला. पृथ्वीराज बाबा जर मुख्यमंत्री होते तेव्हा ही संरक्षण भिंत झाली, मग तेव्हा का ना अतुल बाबांना कळलं की इथं संरक्षण भिंतीची गरज पाहिजे. इथं आता भाजपच्या एका नेत्याने असं म्हटलं की एमबीबीएस कॉलेजला ऍडमिशन मिळायला कृष्णाला पात्रता लागते. 2 मिनिटं ऐका. त्यांना असं म्हणायचं का कराडमध्ये पुन्हा पात्रता नाही आहेत, त्यांच्याकडे पात्रता एकच आहेत, पक्षांतर केलं पाहिजे किंवा त्याच्या आई वडिलांना नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य असलं पाहिजे. एकच क्रायटेरिया त्यांच्याकडे ऍडमिशन मिळण्याचा. ठीक आहे ताई, तुम्हाला काय उत्तर द्यायचं? मराठा आरक्षणाबद्दल मला एक मिनिट. आपले माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अजितदादा ज्यावेळी मिटिंगला बसले होते, ज्यावेळी ह्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा होता, त्यावेळी माननीय शरद पवार साहेब व सोबत जे मिटिंगलाच आले नाहीत, मग निर्णय काय आपल्या एका बाजूला घेता येत नाही ना. मी आता सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वेळ देतो. सर्वसामान्यांचे इथे काय प्रश्न आहेत? काय कशाला पाहिजे? तुमच्याकडे सरकार आहे. सामान्यांपैकी सर्वसामान्य मुलांना यांच्या मेडिकल कॉलेज ऍडमिशन मिळत नाही. ऐका, हे तर नगरसेवक व्हावं लागतं तर ऍडमिशन मिळतं. माझं एक मिनिट माझं माझ्या दोघांनी प्रश्न, शेतकरी आत्महत्या अजून काय थांबायला झाली? एवढा फक्त माझा मुद्दा आहे. अजून कोणी बोला. एमआयडीसी मध्ये जॉब करतो. एमआयडीसी मध्ये फक्त 2 ते 3च बोटा मुजक्या मोजणे इतक्याच फक्त कंपनी आहेत आणि त्या बी चांगल्या. बाकीच्या एमआयडीसी सगळ्या बंद पडलेल्या आहेत. एवढी बेकार अवस्था आहे आपल्या कराडची. आणि दुसरी गोष्ट, हे सगळी गोष्ट म्हणतात रोजगार सगळे बाबा हे रोड झाले ते रोड झाले, आम्हाला त्याच्याशी मतलब नाहीये, आम्हाला रोजगाराशी मतलब आहे. बरं, ह्या गोष्टीसाठी मी कुठल्याही नेत्याचं मी म्हणणं नाही, हे अतुल बाबी नको आणि हे बाबा बी नको. तर दुसरी गोष्ट मला काय म्हणायचं आहे, मला रोडचा म्हणणं नाही, काय नाही, हे रोजगार देतात अतुल भोसले बाबा, कारण की 5,000 रोड माणसं कामाला त्यांच्या इथं. आणि दुसरी गोष्ट, मी त्या भागापाशी राहतो, मला त्या गोष्टीची जाणीव आहे की ते जर तिथं कृष्णा हॉस्पिटल जर नसतं तर या कराडाच्या मालकापूरला कुठून विचारलं नसतं. हे होतं सर्वसामान्यांचं मत. मंडळी, हे होतं सर्वसामान्यांचं मत, जे मी जाणून घेतलं. वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन मी चर्चा केली. अर्थात माझी वेळ संपली. मंडळी, ही चर्चा बघितल्यानंतर केलेल्या दाव्यातनं मतदारांना जे दिसतंय म्हणजे विकास झालाय का, तो जर जोनी कोणी तो केलेला असेल त्याच्या मागे ते जेतील आणि त्यालाच ते निवडून देतील. बघूयात इथं नेमकं काय घडतंय. यानंतर मी पुढे जातोय पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता मूळ महाराष्ट्राचं.